आता आणखीनही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊयात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी सोमवार ठरला ब्लॅक मंडे। 3 वेगवेगळ्या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी। वैजापूर, करमाड आणि बिडकीन परिसरात अपघाताच्या घटना। मडगाव ते मुंबई तेजस एक्सप्रेस सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंतच धावणार। फलाट विस्तारीकरणाच्या कामामुळे प्रवाशांची 19 मे पर्यंत गैरसोय। तर मंगळुरू ते सीएसएमटी धावणारी एक्सप्रेस ठाण्यापर्यंतच धावणार। सीएसएमटी स्थानकातील 16 आणि 17 क्रमांकाच्या फलाटाच्या विस्तारीकरणाचं काम सुरू। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आणखी 4 बोगदे होणार। एक्सप्रेसवेच्या 10 पदरीकरणाचा प्रस्ताव। 4 ठिकाणी 6 पदरी बोगदे बांधण्यात येणार। या कामासाठी 15,000 कोटींचा खर्च करण्याचं प्रस्तावित। मुंबई महापालिकेकडून ग्रीन बॉन्ड्स उभारण्याची घोषणा। हरित रोख्यांमधून भविष्यामध्ये निधी मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेला आधी पतमानांकन करावं लागणार। महापालिकेकडून सेबीकडे नोंदणीकृत असलेल्या एका संस्थेची निवड। म्हाडा प्राधिकरणामध्ये अनेक पदं रिक्त असल्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण। काही कर्मचाऱ्यांना एकाहून अधिक विभागाची जबाबदारी। रिक्त पदं लवकर भरण्याची मागणी। कल्याण मुरबाड रेल्वे मार्गावरून मानिवलीमधील शेतकरी आक्रमक। सरकारी गायरान जमीन सोडून बागायती जमीन आणि घरांवर मार्ग वळवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। घरांवर काळे झेंडे लावत अधिकाऱ्यांना काळे झेंडे दाखवण्याची तयारी। परभणीमध्ये नाश्त्याचे पैसे मागितल्यानं हॉटेल चालक कामगाराला मारहाण। हॉटेलमधील साहित्याची देखील तोडफोड केल्याची माहिती। 2 आरोपींच्या विरोधात नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। इगतपुरी इथे भर दिवसा 4,50,000ची रक्कम हिसकावून लूट। स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेबाहेर घडली घटना। दुचाकीवरून आलेल्या 2 चोरट्यांनी अंडा त्र्यंबक सुरसे यांच्याकडील पिशवी हिसकावली आणि घर खरेदी करण्यासाठी बँकेतून त्यांनी पैसे काढले।